कशी वा इकल्याक ना गाया का बघू 3-4 रुपयाने पैसे. अरे काय बघ आता माझ्याकडला काही इकून टाक गाया, पर्याय नाही दुसरा. गाय नाही ऐकायची बाबा. आपल्याला वाईट टायमाला ज्या गायनी वाचलंय ना, 2 टाइमचं अन्न ज्या गायनी दिले ना, तिला खराब वेळ आला आपण ऐकणार नाही का? एक नाही का अरे घरी ऐकावं लागेल त्या गायीसाठी एखाद दिवस तुला. घरी ऐकायची वेळ आली तर घरी ऐकू त्याच्या आईला, पण गाय नाही ऐकायची. काय बोलतो घरी ऐकायचं का? एक तर सरकार असलं तुला माहिती ना, तुझ्याला भाव आहे का? अरे दुधाला भाव नाही म्हणून 2 टाइम आपल्याला जेव्हा अन्नाची गरज होती तेव्हा आपल्या गायीचे जीव आपण सगळं केलं. आज सरकार आपल्या धोरणात नाही, सरकार धोरणात नाही म्हणून आपण गायीला ऐकायचं. म्हणजे आपल्या आईला आपण गायीला आई म्हणतो ना, मग कसं ऐकायचं? पर्याय काय म्हण, पर्याय नाही दुसरा गाय ऐकण्याशिवाय. आता पाराव दुधावले बसली होती सगळी. आता कळलं की रामभाऊ फाशी घ्यायला लागला होता म्हणून काल त्या रामेन सोडून आणलाय त्याला. असं मग हे काय चेअरमनचे उचल घेतलेले पैसे, खुराकवाल्याची उधारी, 3-4 लाख रुपये याचानीत बाहेरचे. त्याच्यामुळे तुला म्हणतोय त्याच्यासारखी परिस्थिती नको करू तू. त्याच्या आधी फुकून टाक बाबा, टपकीन उद्या गिरायक आणून देतो तुला मी. गाय ऐकून करू काय म्हणून नंतर मी काय करू का आम्हाला जा अरे का मला बरोबर याचा कुठं डुबत बसतो. आणि आपल्या स्वतःच्या बापाच्या जमिनी एवढे वावर आपले, आणि आपण लोकांची तर कामाला जायचं लागा. शेतकरी तर आपण लागा. हो शिवा, तू जवळचा माझ्या काळचा जवळचा मित्र म्हणून तुला सांगतो, तुला मला या झाडाला टाकलेलं बघायचं नाही. त्याच्यामुळे म्हणतो तुला गाय ऐकून टाक. बऱ्याचदा समाजाच्या भीतीनं निर्णय न घेऊन आपण स्वतः अन्याय करत असतो, आणि ह्याचाच अंत अशा पद्धतीने बघायला भेटतो की अनेक शेतकरी आत्महत्या करतात. अगं बाबो शेरटन फिरटन नव इकल्या काय गाय ऐकल्या काय माझं मानलं का शिवा तुला? अरे खरं तर तुला मानलं भावा, तुझ्यासारखा खरा मित्र जे तोंडाव खरं बोलून मला माझा आरसा दाखिणार असा मित्र भेटणे नाही. तुझं मला खरं सांगत नव्हतं, तुम्ही रात्रभर विचार करीत नव्हतो, आणि रात्रभर विचार करत नव्हतो. या समाजाच्या भीतीने मी त्या गाय ऐकल्या नसत्या, त्या गायांची बी हाल झाले असते, माझं कुटुंब रस्त्यावर असतं आणि मला त्या झाडाला लटकावं लागलं असतं. तुला सांगतो सत्य परिस्थिती दाखिणारा असा मित्र खरंच माझ्या आयुष्यात तुला लाभला भावा. धन्यवाद.